सकाळी उठलो आणि रोजच्या प्रमाणे घरातली सगळी कामं आवरून घेतली. त्यानंतर आम्हाला जरा कोल्हापूरला जायचं होतं एका कामासाठी, म्हणून कान्हाला आधी आवरून घेतलं. काय झालं ओरडायला? काय झालं ओरडायला? त्यानंतर आम्ही कामासाठी जायला निघालो. आमचं दुपारपर्यंत सगळं काम तिथलं आवरलं होतं. त्यानंतर नाश्ता करायचा म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि आमचं काय घ्यायचं ते ठरतच नव्हतं. आमचं म्हणजे किरणचं, माझं काय ठरलेलंच होतं. मग थोड्या वेळानं आम्ही नाश्ता ऑर्डर केला. त्याने उत्तप्पा मागवला होता आणि मी डोसा मागवला होता. तो येऊपर्यंत म्हणलं ऊन खूप होतं, काहीतरी थंडगार प्यायला असू दे म्हणून मी लस्सी मागवली होती स्वतःसाठी. आई शपथ सांगते, एवढं भारी वाटत होतं ती लस्सी पिऊन, कारण 6-7 महिन्यानंतर मी आज काहीतरी थंडगार असं पिलं असेल. नाहीतर माझ्या नशिबात डिलिव्हरी पासून नुसतं ते गरम आणि कोमट पाणीच होतं. पण माझं सुख बघवतंय कुठं, किरणने लगेच वाटणी घातली आणि त्याने लस्सी पिऊन टाकली ती. आणि मी पण काय चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणि मनावरती दगड ठेवून देऊन टाकली त्याला लस्सी. कान्हा बघा, मी जिकडं लस्सी फिरवेल ना तिकडं तो सुद्धा तसं बघत आहे जसं की त्याला पण पाहिजेच आहे ते. मग आमचा नाश्ता आला, ज्याची आम्ही खूप वेळ झालं वाट बघत होतो, कारण भूक खूप लागली होती. पण कान्हा सुद्धा वैतागला होता, कारण त्याला सुद्धा भूक लागली होती. मग मी सगळ्यात आधी तिथे साईडला बसून कान्हाला फीड करून घेतलं आणि मग आमचा नाश्ता करायला आम्ही सुरुवात केली. आणि थोडं फास्ट खायचं म्हणलं, कारण तो जास्त वेळ तसं थांबणार नव्हता. कारण मी कान्हाला मांडीवरती घेऊनच त्याच्याशी बोलत बोलतच नाश्ता करायला सुरुवात केली आणि तसाच नाश्ता करून घेतला. तू डोसा कमवले? डोसा बनवलीस तू? मोठं झालं खायचं, आता तू छोटा काय? तुला पाहिजे? तुला आणि थोडं पटकन आवरलं, कारण तो वैतागला होता. डोसा तर मला खूप आवडला. मग त्यानंतर किरणने सुद्धा मला उत्तप्पा भरवला, तो सुद्धा छान होता. तोवर आम्हाला लांबूनच दिसला तो टोपचा चिन्मय गणाधीश. मग किरणला म्हणलं, एवढ्या लांब आलोय तर बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊया आल्यासारखं. मग त्याला तयार केलं आणि आम्ही तिकडे बाप्पाकडे जाण्यासाठी निघालो. तिथं आतमध्ये एंट्री केल्यानंतर एवढं भारी वाटत होतं, तिथलं वातावरणच पॉझिटिव्ह होतं एकदम. त्यानंतर लांबूनच तो गणपती एवढा मोठा आणि एवढा भारी दिसत होता गणे, की तो जवळून किती भारी असेल याच्या एक्साइटमेंट मध्ये ना मी शूट करताना किरणचा मोबाईलच खाली पडला. मग काय लेक्चर चालू झालं. मीच म्हणलं चांगला मूड आहे, उगाच खराब करू नको, असं तसं करत त्यात भांडत मग आम्ही वरती जायला निघालो आणि मी कान्हाला मग किरणकडे देऊन टाकलं. मगाशी माझ्या चेहऱ्यावरती जे तुम्ही 12 वाजलेले बघितलात ना, ते ह्याच कारणामुळे होतं. पण असंच आम्ही पुढे जायला निघालो आणि मी पुन्हा शूट करायला घेतलं. आणि तिथं गेल्यानंतर मात्र आम्ही विसरूनच गेलो की आमचं तर भांडण झालं होतं. कारण तिथलं वातावरणच एवढं भारी होतं का नाही, तिथलं म्हणजे सगळं टेन्शन विसरायला झालं तिथं गेल्यानंतर. आणि ती मूर्ती एवढी मोठी दिसत होती. मला माहित नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कितपत दिसते किंवा नाही, पण समोरून तर एवढं भारी वाटत होतं का नाही ते बघायला. तर ती मूर्ती जवळजवळ 85 फूट इतकी मोठी आहे आणि कर्नाटकच्या 50 मूर्तिकारांनी मिळून जवळजवळ 18 महिन्यामध्ये ही मूर्तीचं काम पूर्ण केलंय. आणि आपल्या 2001 साली ही मूर्ती आपल्या सगळ्यांसाठी उघडण्यात आली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती फक्त आणि फक्त देणगीतून बांधलेली आहे, यासाठी कोणी स्पॉन्सर केलेलं नाहीये. हे सगळं मी तुम्हाला इथं वाचून सांगत होते, मला पण एवढी माहिती नव्हती या सगळ्याची.
पण खूप भारी वाटलं ते सगळं बघून. शेवटी आम्ही पोहोचलो गणपतीच्या पायापाशी. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. इथं खालीच एक मंदिर होतं बाप्पाचं, तिथं आतमध्ये गेलो आणि सुरुवात केली आपल्या बजरंगबलीच्या दर्शनाने. मग थोडं, कारण त्या दिवशी शनिवार होता ना, मग आम्ही तिथं दर्शन घेतलं, बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि हे बघा, अजून कोणतरी आले इथं दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतर तिथं एक मठ होता साईडला चिन्मानंदजी स्वामींचा, तिथं जायचं म्हणलं. मग आम्ही तिकडे गेलो. तिथं गेल्यानंतर तिथं सुद्धा बजरंगबलीची एक मूर्ती होती. मग आतमध्ये जाताना किरणने मात्र मोबाईल खिशामध्ये घातला, कारण तिथं सगळीकडे सीसीटीव्ही होते. तिथं कुठं नोटीस तर लिहिली नव्हती, पण तरी सुद्धा आम्ही काही रिस्क घेतली नाही. तिथे एवढं शांत वाटत होतं. तिथं महाराजांच्या सगळ्या वापरात असलेल्या वस्तूंचा साठा होता. ते बघून एवढं भारी वाटलं, पण ते फक्त आम्ही मनाच्या कॅमेऱ्यामध्ये लॉक केलं आणि तिथून बाहेरच्या साईडला आलो. बाहेर आल्यानंतर काय एका ठिकाणी शांत सावलीमध्ये आम्ही बसलो आणि कानाचे थोडे व्हिडिओज, फोटोज वगैरे आम्ही काढले. आमच्या तिघांचा फॅमिली फोटोज वगैरे असं काढलं आणि मस्त थोडा वेळ शांत असं बसून राहिलो, इकडे तिकडे बघत. तिथलं वातावरण आम्ही एन्जॉय केलं. आणि कानाचे फोटोज कसे आलेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा. आणि जर आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशा प्रकारचे व्लॉग बघायला जर तुम्हाला आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण हा गणपती बघितला आहात का, किंवा या ठिकाणी येऊन गेला आहात का, ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर म्हणलं परत जाऊया, म्हणून परत यायला निघलो. तर आम्हाला तिथं दिसली एक छोटीशी मुलगी होती, जी देवीचं काहीतरी गेटअप करून आली होती, म्हणजे साडी, ते मुकुट वगैरे, आणि एवढी भारी दिसत होती का नाही ती. फक्त 2.5 वर्षाची काहीतरी होती. तिच्या फॅमिली सोबत आली होती तिथं शूट करण्यासाठी, आणि एवढी मजेत होती ना ती, म्हणजे मस्त करत होती सगळं. तिला बघून ना सगळं टेन्शन विसरायला होतं. आणि असं लहान मुलांना बघितलं की असं वाटतंय की खरं आयुष्य तर तेच जगत आहेत, ना कसलं टेन्शन ना कसली चिंता. जे आहे ते त्यांनी एन्जॉय करतात. आणि खूप भारी तिचे फोटोज वगैरे काढत होते सगळेजण. मग आम्ही पण लांबून तिचा छोटासा व्हिडिओ शूट केला. तुम्ही पण बघा किती गोड आहे ना ती. आणि त्यानंतर मग घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर थोडं चेंज वगैरे करून मग भाजी आणायला गेलो. भाजी वगैरे घेतली आणि घरी आल्यावर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायला घेतला. त्यानंतर भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.